शरीर स्वच्छतेकरता रोजच्या रोज आंघोळ करावी लागते, मात्र संसाराचा मल धुण्याकरिता भगवद्गीतेमध्ये एकदाच स्नान करावं लागतं. काय सांगितलं? एकदाच भगवद्गीतेत स्नान करायचं. म्हणजेच काय? भगवद्गीता या जन्मामध्ये समजून घ्यायची. मग भगवद्गीता आपल्या संसाराचा मळ काढण्याचं काम करते. आता भगवद्गीता जर संसाराचा मळ काढत असेल तर संसाराचा मळ कोणता ते समजून घ्या. संसाराचा मल क्रमांक 1 ते म्हणजे पुढे पुढे सरकणं, हा संसाराचा मल क्रमांक 1. परिवर्तनशीलपणा हा संसाराचा मळ 1 आहे. आणि दुसरा मळ जर कुठला असेल संसाराचा, तर हे दिसणारं सगळं खोटा असताना सुद्धा खरं भासवतो, त्याला म्हणतात संसार. हा संसाराचा मळ क्रमांक 2. म्हणजेच पुढे सरणारा संसार हा जर मळ धुवायचा असेल तर भगवद्गीतेमध्ये स्नान केलं पाहिजे. नवे हे मळ जो आहे